Good morning, all of you. Today we are going to learn practical number 15. Present any two barriers to communication using case study. Okay. तर बघा, in our last lecture we have seen about practical number 13. Okay, and in this lecture we will see practical number 15. Present any two barriers to communication using case study. Okay. तर बघा, केस स्टडीचा वापर करत असताना किंवा केस स्टडीच्या संदर्भात विवेचन करत असताना कम्युनिकेशनमध्ये कुठले कुठले बॅरियर्स येतात, कुठल्या बॅरियर्स. आता बॅरियर्सचा नेमका अर्थ काय, तर अडथळे. ओके, मग हे बॅरियर्स कशा पद्धतीनं मांडायचे हे आपण या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून शिकणार आहोत. तर बघा, फर्स्ट पॉईंट, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. The ultimate aim of any communication is to reach out the maximum meaning without distortion or communication gap. मग आता सगळ्यात महत्त्वाचा कम्युनिकेशनचा हेतू किंवा उद्देश काय असतो, तर बघा, आपल्याला जो काही मेसेज पोहोचवला गेला आहे किंवा जे काही आपल्या दोन व्यक्तींमध्ये जे कम्युनिकेशन होते, तर हे एका व्यक्तीकडून झालेलं कम्युनिकेशन हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कुठल्याही अडथळ्याशिवाय किंवा कुठल्याही अडचणीशिवाय पोहोचावं. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश किंवा हेतू आहे असं आपण कम्युनिकेशनचा म्हणू शकतो. म्हणजे जो काय मेसेज पोहोचवला गेला आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, तर त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवला गेलेला मेसेज हा त्याला विना अडथळे आणि विना अडचणींशिवाय मिळावा. आणि त्याचं मिनिंग जे म्हणजे ज्या व्यक्तीनं तो मेसेज सेंड केला आहे, तर त्या व्यक्तीला जे त्या कम्युनिकेशनचं मिनिंग सांगायचं आहे तेच नेमकं मिनिंग काय व्हावं, तर त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं. हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश कम्युनिकेशनचा मानला जातो. इट इज इसेन्शियल टू डील अँड कॉप विथ कम्युनिकेशन बॅरियर्स सो ॲज टू एन्श्युअर स्मूथ अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर बघा, मग सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे कम्युनिकेशनमधला, तर कम्युनिकेशनच्या जे काही पॉईंट्स असतील किंवा जे काही नियम असतील, जे काही मुद्दे असतील, तर त्यांच्याशी व्यवस्थितरित्या डील करता येणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर म्हणजेच जे काही कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स येतात म्हणजे अडचणी येतात किंवा जे काही अडथळे येतात, तर त्यांच्याशी आपल्याला डील करता येणं गरजेचं आहे. सो ॲज टू एन्श्युअर स्मूथ अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि ज्यावेळी आपल्याला कम्युनिकेशनमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठल्या प्रकारचे बॅरियर्स आहेत, म्हणजेच कुठल्या प्रकारचे अडथळे आहेत हे लक्षात येईल, त्याचवेळी आपण नेमकं आणि अचूक अशा पद्धतीचं कम्युनिकेशन हे करू शकू. ओके, त्याचबरोबर ते इफेक्टिव्हसुद्धा होईल. पुढं बघा, effective communication involves ways to overcome the barriers and conveying a clear and concise message to the receiver. तर बघा, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स वेज टू ओव्हरकम द बॅरियर्स. मग इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे कशा पद्धतीचं असतं, तर बॅरियर्सच्या ओव्हरकम होतं ते म्हणजे बॅरियर्समधून पुढं जातं किंवा बॅरियर्सच्या वरती इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असतं. आणि त्याचबरोबर अँड कन्व्हेईंग अ क्लिअर अँड कन्साईज मेसेज टू द रिसिवर. आणि त्याचबरोबर ज्यावेळी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होतं त्यावेळी जो कोणी सेंडर आहे, तर त्या सेंडरकडून सेंड केलेला मेसेज हा रिसिव्हरला योग्यरित्या आणि अतिशय स्वच्छ आणि नेमक्या आणि अचूक पद्धतीनं मिळत असतो. म्हणूनच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सांगितला गेलेला पॉईंट आहे. हे आपण बघू शकतो. ओके, तर बघा, म्हणजेच नेमकं आपल्याला काय, तर बॅरियर्स कशा पद्धतीचे कम्युनिकेशनमध्ये अडथळे करतात आणि त्याच्यावरही मात करून किंवा त्याच्यावर ओव्हरकम होऊन आपण कशा पद्धतीनं अडथळे बाजूला सारायचे आणि आपलं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह आणि अचूक पद्धतीचं करायचं, हे आपल्याला या प्रॅक्टिकलमधून शिकायला मिळणार आहे. ओके, पुढं बघा, दिस लर्निंग एक्सपिरियन्स गिव्ज एक्सपोजर टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली अँड स्किलफुली ॲट वर्कप्लेस. मग बघा, जर तुमचं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह नसेल
क्लिअर नसेल तर तुमच्या कामाची जी काही छाप असणार आहे किंवा तुमच्या कामाने कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही तुमचा बॉस, कुठल्याही इंडस्ट्रीतली व्यक्ती, कुठल्याही कंपनीतली व्यक्ती तुमच्यावरती इम्प्रेस होणार नाही किंवा तुमचा त्या कामाचा त्या लोकांवरती किंवा तुमच्या त्या कम्युनिकेशनचा किंवा समटाईम यू गिव्ह प्रेझेंटेशन्स, ओके, तर त्या प्रेझेंटेशन्सचा सुद्धा काही परिणाम होणार नाही. जर तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह नसेल तर त्यामध्ये नेहमी अडचणी येत असतील किंवा नेहमी अडथळे येत असतील, बॅरियर्स येत असतील, तर इट विल बी अनइफेक्टिव्ह presentation, okay, or it will be ineffective communication. And so you have to learn this practical because to give you exposure to communicate effectively and skillfully at workplace. At your workplace you can exposure your communication effectively when you will learn this practical, okay, as well as and skillfully at workplace, as well as at your workplace you will be a skillful person, okay, with your communication if you will learn this practical, okay. तर बघा, अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमुळे काय होईल तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे पॉईंट्स किंवा चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन कशा पद्धतीनं शिकायचं हे तुम्ही यामध्ये शिकू शकाल. सेकंड पॉईंट बघा, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम अँड POs अँड PSOs. तर बघा, PO1 बेसिक नॉलेज, तर या प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपल्याला बेसिक नॉलेज हे मिळतच असतं, ओके. म्हणजे जर तुमचा जॉब पुरताच पिरियडचा विचार न करता तुम्ही जर लाईफ टाईम विचार करायला गेलात तर तुम्हाला कम्युनिकेशन हे प्रत्येक ठिकाणी करावं लागतं, ओके. अँड यू हॅव टू बी अ परफेक्ट कम्युनिकेटर, ओके. आणि म्हणूनच तुम्हाला बेसिक नॉलेज तर यातून मिळतं. देन PO9 कम्युनिकेट इफेक्टिव्हली इन ओरल अँड रिटन फॉर्म. तर बघा, तुम्ही अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल केल्यानंतर हे प्रॅक्टिकलच मुळात टायटल काय आहे तर प्रेझेंट एनी टू बॅरियर्स टू कम्युनिकेशन युझिंग केस स्टडी, ओके. म्हणजे कम्युनिकेशनच्या संदर्भातच असल्यामुळं जो PO9चा पॉईंट आहे कम्युनिकेशन, तर तो ऑब्वियसली इथं होतंच कम्युनिकेशन, ओके. अँड यू विल लर्न कम्युनिकेट इफेक्टिव्हली इन ओरल अँड रिटन फॉर्म. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ओरल फॉर्ममध्ये ॲज वेल ॲज इन रिटन फॉर्ममध्ये तुमचं कम्युनिकेशन हे तुम्ही शिकू शकता किंवा चांगल्या पद्धतीनं करू शकता. देन PO10 लाईफलॉंग लर्निंग. एंगेज in independent and lifelong learning along with the technological changes in the IT and allied industry. तर बघा, त्याचबरोबर लाईफलॉंग लर्निंगसुद्धा याच्यातून होतेच. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं कम्युनिकेशन हे तुमच्या जॉब पिरियड पुरतंच मर्यादित न ठेवता किंवा तेवढंच ओरिएंटेड न ठेवता इट विल बी युअर लाईफ टाईम आस्पेक्ट, ओके, ऑर इट विल बी युअर लाईफ टाईम पार्ट, ओके. म्हणजे तुमच्या पूर्ण आयुष्यापर्यंत तुम्हाला कम्युनिकेशन हे करावंच लागणार आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं. मग इट विल बी फॉर्मल ऑर इट विल बी इनफॉर्मल, ओके. आणि म्हणूनच लाईफलॉंग लर्निंग हा सुद्धा पॉईंट या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून कवर होतो हे आपल्याला लक्षात येते, ओके. पुढं बघा, रिलेव्हंट कोर्स आउटकम्स. COA communicate effectively by avoiding barriers in various formal and informal situations. तर बघा, अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकल्स शिकल्यानंतर यू कॅन कम्युनिकेट इफेक्टिव्हली बाय अवॉइडिंग बॅरियर्स इन व्हेरियस फॉर्मल अँड इनफॉर्मल सिच्युएशन्स. तर कुठल्याही प्रकारची औपचारिक परिस्थिती असू दे किंवा अनौपचारिक परिस्थिती असू दे, त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेट करायला शिकता, ओके, इन व्हेरियस सिच्युएशन्स बाय अवॉइडिंग बॅरियर्स. म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकल्समधून तुम्ही जाता किंवा याचा अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला बॅरियर्स लक्षात येतात कम्युनिकेशनमधले आणि तुम्ही त्या पद्धतीनं ते बॅरियर्स बाजूला सारून त्या पद्धतीने इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता. मग ती कुठल्याही प्रकारची फॉर्मल सिच्युएशन असेल किंवा इनफॉर्मल सिच्युएशन असेल. पुढं बघा, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम.
तर बघा या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून लर्निंग आउटकम काय मिळतो आहे आपल्याला, तर प्रेझेंट एनी टू बॅरियर्स टू कम्युनिकेशन युजिंग केस स्टडी. तर बघा मग आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे या प्रॅक्टिकलमध्ये, तर एक केस स्टडी मांडायची आहे. ओके, आणि त्या केस स्टडीच्या आधारे 2 बॅरियर्स किंवा 2 अडथळे कम्युनिकेशनमधले आपल्याला काय करायचे आहेत, तर एक्सप्लोअर करायचे आहेत. ओके, म्हणजे कम्युनिकेशन करत असताना केस स्टडीचा वापर करून आपल्याला 2 असे अडथळे जे कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम आणतात किंवा अडचणी आणतात, ज्यामुळे आपण कम्युनिकेशन व्यवस्थितरित्या किंवा सक्सेसफुली करू शकत नाही, तर अशा पद्धतीचे 2 बॅरियर्स आपल्याला या प्रकारच्या केस स्टडीतून मांडायचे आहेत. ओके, पुढं बघा. प्रॅक्टिकल स्किल्स. A. Use computer systems including language lab software, and B. Develop case studies for any two barriers. तर बघा कम्प्युटर सिस्टमचा वापर करायचा आहे. ओके, देन बी डेव्हलप केस स्टडीज फॉर एनी टू बॅरियर्स. तुम्ही आधी सगळ्यात महत्त्वाचं आपला पहिलंच प्रॅक्टिकल होतं केस स्टडीवरती आधारित. ओके, तर ते जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर यू कॅन डेव्हलप युअर केस स्टडीज ॲज वेल ॲज विथ एनी टू बॅरियर्स. मग तुम्ही कुठलेही केस स्टडी घेऊन त्यामध्ये 2 कुठल्या प्रकारचे असे बॅरियर्स आहेत जे कम्युनिकेशनमध्ये अडचणी आणतात किंवा प्रॉब्लेम्स निर्माण करतात, ते तुम्ही काय करू शकता, तर या प्रकारच्या प्रॅक्टिकल्समध्ये किंवा या प्रकारच्या तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही ते स्वतः कवर करू शकता. ओके, नेक्स्ट बघा रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा, फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस. तर यामध्ये सेफ्टी प्रॅक्टिसेस हा जो पॉईंट आहे तो तुम्ही या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून कवर करू शकता. ओके, त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं हँडल करायच्या किंवा जे काय लॅबमधील साहित्य असेल, इक्विपमेंट्स असेल, तर ते कशा पद्धतीने हँडल करायचे. these points can you learn from such types of practicals. Okay, then B. demonstrate working as a leader or an individual or a team member. त्याचबरोबर ॲज अ टीम मेंबर किंवा ॲज अ लीडर किंवा ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन यू कॅन डेमॉन्स्ट्रेट वर्किंग. ओके, म्हणजेच काय, तर तुम्ही एक व्यक्ती म्हणून म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून असेल किंवा एका टीमचं मेंबर असेल किंवा एखाद्या टीमचा लीडर म्हणून असेल, तर तुम्ही स्वतःचं काम स्वतः करायला शिकत असता. ओके, देन बघा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. द नॉलेज ऑफ टाईप्स ऑफ बॅरियर्स इज इसेन्शियल. तर बघा मग हे प्रॅक्टिकल शिकत असताना तुम्हाला टाईप्स ऑफ बॅरियर्स कुठले आहेत, ओके, हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे नेमके टाईप्स ऑफ बॅरियर्स किती आहेत आणि ते कुठले आहेत. त्याचबरोबर अ सेंडर शुड बी अवेअर ऑफ द रेमेडीज टू मिनिमाइज द बॅरियर्स. त्याचबरोबर जे काय बॅरियर्स असणार आहेत, तर जो कोणी सेंडर असणार आहे, म्हणजे जो कोणी तुम्हाला मेसेज सेंड करत असेल, तर त्या व्यक्तीला या संदर्भात थोडंफार ज्ञान असणं आणि त्याच्या म्हणजे बॅरियर्स म्हणजे जे काय अडथळे असतील ते, जे काय प्रॉब्लेम्स असतील ते, आणि त्याच्यावरच्या उपाययोजना माहिती असणं गरजेचं आहे. देन फीडबॅक शुड बी टेकन फ्रॉम द रिसिव्हर टू मेक कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडून फीडबॅक शुड बी टेकन फ्रॉम द रिसिव्हर. ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला मेसेज सेंड करतो आणि तो त्या रिसिव्हरला रिसीव्ह होतो, त्यावेळी त्या रिसिव्हरकडून फीडबॅक घेणं गरजेचं आहे टू मेक कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. म्हणजे कम्युनिकेशन हे कशा पद्धतीचं झालं, त्या नेमका तो मेसेज पोहोचला का, त्याला अचूक माहिती मिळाली का, हा जो फीडबॅक आहे तो त्या रिसिव्हरकडून सेंडरकडे येणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण अजून चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह पद्धतीनं किंवा परिणामकारक पद्धतीनं करू शकू. ओके, देन एक्सपेरिमेंटल सेटअप और वर्क सिच्युएशन लँग्वेज लॅब विथ रिलेव्हंट सॉफ्टवेअर अँड ओपन लर्निंग सोर्सेस.
ओके, तर अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल इथं कवर झालेलं आहे बघा. पुढं बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचं 15 नंबरचं प्रॅक्टिकल आहे तर तिथं बॅक साईडला तुम्हाला 15 नंबरचा क्वेश्चन दिसेल आणि तिथं लिहिलं असेल बघा, एक्सप्लेन एनी 2 बॅरियर्स टू कम्युनिकेशन युजिंग केस स्टडी. तर यावेळी तुम्ही नेटचा वापर करू शकता. गुगलवरती जाऊन सर्च करा हा प्रश्न टाकून. ओके, हे लास्ट इयरच्या मुलांचं आहे. तर बघा, त्यामध्ये फक्त तुम्हाला एखादं बॅरियर घ्यायचं आहे. मग यामध्ये फिजिकल बॅरियर घेतलेला आहे बघा. मग त्याच्यामध्ये फाइंडिंग नेमका काय प्रॉब्लेम आहे तो घेतलेला आहे, देन कन्क्लुजन घेतलेलं आहे त्याचं, आणि मग लास्टला त्याच्यावरती सोल्युशन आणि सजेशन्स सांगितलेत. ओके, तर अशा पद्धतीनं. आणि ही दुसरी केस स्टडी आहे बघा, त्यामध्ये लँग्वेज बॅरियर सांगितलेला आहे. मग त्यामध्ये फाइंडिंग, कन्क्लुजन आणि सोल्युशन अँड सजेशन्स. तर अशा पद्धतीनं तुम्ही नेटवर टाकलात तर व्यवस्थित ती वाचा केस स्टडी आणि त्याचे पॉईंट्स कलेक्ट करा आणि मग ते तुमच्या मॅन्युअलमध्ये तुम्ही ते लिहून काढू शकताय. ओके, तर अशा पद्धतीनं आपलं हे 15 नंबरचं प्रॅक्टिकल इथं कंप्लीट झालेलं आहे. इफ यू हॅव एनी डाऊट्स विथ दिस प्रॅक्टिकल यू कॅन send your queries or doubts on my WhatsApp number, or you can directly contact me. Okay, thank you.